नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 फाल्गुन शके 1947 अर्थात 26 फेब्रुवारी 2026. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय दीपक शिंगड यांनी, तर सहभागी कलाकार आहेत मोरेश्वर जोशी, रोहित देव, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. माई, अगं ए माई, अगं ऐकलंस का? आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला. काय हो, रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाण्यासारखं असं काय घडलंय काय म्हणायचं? हा सांगतो माई, तुला माहिती आहे ना की 3-4 दिवसांपूर्वी म्हणजे 22 आणि 23 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरीत पहिलं पक्षी मित्र संमेलन झालं ते. हो हो हो, अहो कोणाकडून तरी ओझरता ऐकलं होतं त्याबद्दल. हा, पण काय हो अण्णा, पक्षी मित्र संमेलन म्हणजे नक्की काय? म्हणजे माणसं आपापसात संमेलन भरवतात ते समजलं हो, पण पक्ष्यांसाठी हे काय आता नवीन? अगं माई, हे फक्त पक्ष्यांसाठी नाही हा, तर आपल्यासारख्या माणसांसाठी देखील आहे. बर. हा, आपलं कोकण हे निसर्गाचं देणं आहे. इथं कितीतरी प्रकारचे दुर्मिळ पक्षी आहेत. हे संमेलन म्हणजे त्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी असलेलं एक मोठं व्यासपीठ होतं. राम राम अण्णानू. काय हो? अरे सदू आला वाटतं. आज तुम्हा दोघांची कसली बरं ही संमेलनाची चर्चा चालली आहे? ये म्हणजे आम्हाला इकडं शेतीची चिंता आणि तुम्ही पक्ष्यांच्या मागे लागलात काय हो? सदू, लक्ष्मी पण आली आहे वाटतं. होय होय अण्णानू, मी पण आलेली हाय. या दोघांनी आतमध्ये या आणि बसा बघू जरा. होय. बरं सदू, तुझा आणि पक्ष्यांचा संबंध खूप जवळचा आहे. हेच तर या संमेलनात अधोरेखित झालं. 22 आणि 23 फेब्रुवारीला झालेल्या या संमेलनातून हे पटवून देण्यात आलं की पक्षी हे शेतकऱ्याचे खरे मित्र आहेत ते. अण्णानू, अहो मला जरा सांगा, पक्षी आणि शेतीचा काय हो संबंध? हा लक्ष्मी, हे बघ, आपल्या बागेतले कीटक जे झाडांना मारक ठरतात ना, त्यांना हेच पक्षी खातात. हा म्हणजे निसर्गाचं चक्र कसं चालतं हे या पक्षी मित्र संमेलनातून पटवून देण्यात आलं. हो हो लक्ष्मी, अगं अण्णा अगदी बरोबर सांगतायत. म्हणजे संमेलनात तज्ज्ञांनी मांडलेल्या मतानुसार हे पटवून देण्यात आलंय. आपण पक्षी वाचवले ना तरच आपली शेती वाचेल. अगदी खरं बोलली माई. आणि सदू, लक्ष्मी, तुम्हाला माहितीये का, काही दिवसांपूर्वी चिपळूणला माणकी पालवणला एक मोठं संमेलन झालं होतं. त्याच्याबद्दल काही ऐकलंयत का? होय होय अण्णा, खूप गर्दी होती तिकडे. ते होतं महाराष्ट्र राज्यातलं पहिलं ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलन. ग्रामीण कृषी आणि काहीतरी म्हणाला ना. हा, सहकार साहित्य संमेलन. बरं. आपल्या चिपळूण तालुक्यातल्या माणकी पालवण इथं हे ऐतिहासिक संमेलन पार पडलं. हा हो, साहित्य संमेलन म्हणजे तर कवी आणि लेखकांचं असतं ना, मग यात कृषी आणि सहकार कुठून आलं? मला पण त्याच प्रश्न पडलेला. हाच तर मोठा बदल आहे माई. शेतीवर सुद्धा साहित्य लिहिलं जातंय. या संमेलनाचा उद्देश असा होता की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सहकाराच्या माध्यमातून एकत्र यावं आणि शेतीला एक उद्योगाचं स्वरूप द्यावं. माणकी पालवणला झालेल्या या चर्चेतून शेतीतील नवी समीकरणं मांडली गेली. बरं, म्हणजे फक्त घाम घालून शेती होत नाही, तर त्यासाठी डोकं आणि माहिती पण लागते, असंच नव्ह अण्णानू? अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. माणकीतल्या या संमेलनामध्ये ना सहकाराचे महत्त्व पटवून दिलं गेलं. आपण जर एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरू केले तर आपल्या कोकणातला आंबा, काजू थेट परदेशामध्ये सहजपणे जाईल. हेच विचार माणकी पालवणच्या त्या पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनातनं लोकांपर्यंत पोहोचला. अण्णा, ओ, आता शिमग्याचे ढोल वाजू लागले. मुंबईचे चाकरमानी गावच्या वाटेवर असतील तर काही आलेच सुद्धा, पण गाड्यांना इतकी गर्दी आहे की बिचाऱ्यांना गाडीत उभं राहून गावी यावं लागतंय. सदू, तुला माहितीये का, आता चाकरमान्यांचे हाल कमी होणार आहेत. तर कसे हो अण्णानू? होळीच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. हा, मुंबईतल्या भाऊचा धक्का ते थेट सिंधुदुर्गमधील विजयदुर्ग अशी प्रवासी बोट सेवा सुरू होतीये 1 मार्च पासून आपल्या कोकणामध्ये. खरंच की काय हो अण्णानू? म्हणजे आता मुंबईतनं कोकणात समुद्र मार्गे प्रवास करता येणार तर? हो लक्ष्मी. आणि मुंबई ते विजयदुर्ग या जलमार्गामुळे
आपल्या कोकणातील प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे केवळ प्रवास सुखकर होणार नाहीये, तर पर्यटनाला देखील वाव मिळेल. होळीला गावी येणाऱ्या लोकांसाठी ही तर एक मोठी पर्वणीच आहे. अहो, यामुळे रस्ते आणि रेल्वेवरचा ताण पण कमी होईल ना. होय ग. नानू, मला पण तोच प्रश्न विचारायचा होता. हा, निश्चितच. म्हणजे जलवाहतूक ही स्वस्त आणि पर्यावरणपूरकही असते ना. म्हणजे विजयदुर्गपर्यंत ही सेवा सुरू होत असल्यामुळे आपल्या कोकणाच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन दिशा मिळेल. आणि अण्णा, आज तुमच्याशी बोलून ना खरंच बरं वाटतंय. नाहीतर आम्ही फक्त आपल्या शेतात आणि कामात गुंतलेली असतो. पण जग किती वेगानं पुढे जातंय हे समजतच नाही त्यामुळे. सदू, बदल हा निसर्गाचा नियम आहे. म्हणजे रत्नागिरीतलं पक्षीमित्र संमेलन आपल्याला पर्यावरणाशी जोडतं. माणकी पालवणचं कृषी साहित्य संमेलन आपल्याला प्रगत शेती शिकवतं. आपण जर या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला ना, तर आपलं कोकण खरंच नंदनवन होईल. अण्णा, हो. आम्ही सुद्धा आता जागरूक राहू बघा. माहिती घेऊन आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झटू. वा वा, म्हणजे हेच तर हवंय ना. चला, आता उद्याच्या नव्या पहाटेची तयारी करूया. आपलं कोकण आता बदलतंय. आपलं कोकण आता प्रगत होतंय. अण्णा, तुम्ही मगाशी म्हणालात हा. की चिपळूणच्या मानकी पालवणला कृषी सहकार साहित्य संमेलन झालं. पण मला एक सांगा, आम्हा साध्या शेतकऱ्याला सहकार खरंच समजेल काय हो? का कळणार नाही रे सदू? अरे, आपल्या कोकणात पूर्वी एक पद्धत होती. तू माझ्या शेतात कामाला यायचं, मी तुझ्या शेतात यायचो. हाच तर सहकार आहे. फक्त आता त्याला कायद्याचं आणि अभ्यासाचं रूप मिळालंय. माणकी पालवणला याच विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. पण अण्णानू, ओ. हल्ली सगळीकडे स्पर्धा हाय. मग अशा स्थितीत सहकार ही तर टिकल काय हो? लक्ष्मी, स्पर्धेत एकटा माणूस हरतो, पण सहकारातून अख्खं गाव जिंकतं. माणकी पालवणच्या त्या संमेलनामध्ये हाच विचार मांडला गेला की आपण जर शेतकरी उत्पादक कंपनी काढली तर आपल्याला कुणा मध्यस्थाची गरजच पडणार नाही. शेतीचं साहित्य, खतं, विक्री हे सगळं आपणच करू शकतो. म्हणजे अण्णा, तुम्ही म्हणताय तसं जर झालं हां, तर आमच्या आंबा आणि काजूला थेट भाव मिळेल. नक्कीच. ते ग्रामीण कृषी सहकार संमेलन ग्रामीण भागात घेण्यामागचा उद्देश हाच होता की या विषयाचं सखोल ज्ञान शहरातून गावाकडे आलं पाहिजे. आजही आपल्या कोकणात आपण भारतबादचा आवाज ऐकतो. आपल्याला खंड्याही अधूनमधून दिसतो. हो. 22 आणि 23 फेब्रुवारीला आपल्या रत्नागिरीत जसं पक्षीमित्र संमेलन झालं ना, तशी संमेलनं जर होत राहिली ना, तर अशा शेकडो पक्ष्यांची माहिती आपल्याला मिळेल. माहिनो, खरं सांगू, आम्ही आतापर्यंत पक्ष्यांकडे पीक खाणारे शत्रू म्हणून बघायचो. पण पक्षीमित्र संमेलन आणि आता तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून आम्हाला असं वाटतंय की आपण किती अज्ञानी होतो ते. वय वय अण्णानू, मला पण पटतंय ह्यांचं म्हणणं. सदू, अरे निसर्गामध्ये कोणीच शत्रू नसतं. बरं. प्रत्येक जीवाचं एक काम ठरलेलं असतं. पक्षीमित्र संमेलन हे केवळ हौशी लोकांसाठी नाहीये, तर ते पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आहे. जर आपल्या भागातले पक्षी कमी झाले तर टोळधाड येईल, कीड वाढेल, मग तुझा विळा आणि औषधं काहीच काम करणार नाहीत. म्हणूनच अण्णा म्हणतात की अशी संमेलनं समजून घेतली पाहिजेत. निसर्ग वाचला ना तरच आपण वाचू. वय वय मायनू, खरं आहे तुम्ही सांगताय ते. वय वय, ह्य मला मात्र पटला. अगं लक्ष्मी, मघापासून तुला एक विचारीन म्हणते. आता तर काय विचारायचं होतं, विचारा तरी. अगं, तुझ्या त्या नातवाची 10वीची परीक्षा सुरू झाली असेल ना? वय तर. हो ग लक्ष्मी, म्हणजे तू ते काही गेल्या आठवड्यामध्ये सांगत होतीस ना, परीक्षेचं मोठं टेन्शन घेतलंय म्हणून त्याने. अहो माईनू आणि अण्णानू, हां. बरं झाला प्रश्न विचारला होता. हं. मी तर तुम्हाला सांगणारच होते. काय ते? अहो, माझा तो नातू सांगत होता की पहिल्याच पेपरला त्याचं परीक्षेचं टेन्शन की काय म्हणतात ना, हां. तर खयच्या खय निघून गेलं. पोरगा एकदम झाकपैकी आणि मनापासनी 10वीचा पेपर लिहून आलाय म्हणत होता. अरे वा, मग हे तर फारच छान झालं. हो, पण अगं, तुझ्या त्या नातवाचं परीक्षेचं टेन्शन असं एकदम कसं संपलं म्हणायचं? म्हणजे काय अशी जादू झाली तिथे शाळेत? अहो माईनू, तो सांगित होता की तिथं 10वीच्या केंद्रावर आम्हाला चक्क गुलाबाचं फूल देऊन वर्गात घेतली आणि माझं सगळं टेन्शन पळून गेलं. अरे वा, म्हणजे बघितलंच लक्ष्मी, एका छोट्याशा कृतीतनं मुलांच्या मनावर किती मोठा परिणाम होतो तो.
10वीची परीक्षा सुरू झाली की घरामध्ये ना युद्ध असल्यासारखं वातावरण असतं. पण या गुलाबाच्या फुलानं ते वातावरण आनंदी केलं. अहो, शिक्षण म्हणजे फक्त मार्क मिळवणं नाही, तर माणुसकी शिकणं आहे. प्रशासनाने परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांचं अशा प्रकारे स्वागत करून हेच तर सिद्ध केलंय. अगदी बरोबर बोललीस माई. जेव्हा विद्यार्थी आनंदी मनानं परीक्षा देतो ना, तेव्हाच त्याचं खरं कसब बाहेर येतं. आपल्या कोकणातली मुलं आता भीती सोडून जगाच्या स्पर्धेत उतरली आहेत. अण्णा, अहो, तुम्ही दुपारी कुणाला तरी सांगत होतात की हां. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला कसली तरी नवीन ओळख मिळाली म्हणून. आपल्या जिल्ह्याला नवी ओळख? आता ती व कुठली म्हणायची? हो खरंय. म्हणजे आपल्या जिल्ह्याला ना परवाच्या त्या पक्षीमित्र संमेलनामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या धनेश पक्षाला जिल्ह्याचा पक्षी महाधनेश अशी ओळख मिळाली. हा, खरंच की काय हो अण्णानो? हो, अहो, ही तर आनंदाची बातमी आहे. होय. अण्णानू, हो, धनेश म्हणजे तो लांब चोचीचा आणि डोक्यावर मुकुट असल्यासारखा दिसतो तोच पक्षी हो नव? हो, अगं अगदी बरोबर. लक्ष्मी, सदू आणि माई, तुम्हाला माहितीये का, काय हो? काय काय बरं? धनेश हा निसर्गाचा एक प्रकारचा इंजिनियरच आहे. काय सांगता? सांगतो ना. तो फळं खातो आणि त्याच्या विष्ठेतून दूरवर बिया पसरतात, ज्यातून नवी जंगलं उभी राहतात. त्याच धनेश पक्षाला जिल्हा पक्षी घोषित करणं म्हणजे आपल्या निसर्ग वारशाचा सन्मानच म्हणायला हवा. पण अण्णानो, हो, हा पक्षी तर आता खूप कमी दिसतो ना. आमच्या लहानपणी उंच झाडावर तो दिसायचा आणि आता कुठं गेला कोण जाणे. हेच तर दुःख आहे रे सदू. जंगलतोड आणि जुनी मोठी झाडं नष्ट झाल्यामुळे या महाधनेशचे निवासस्थान धोक्यातच आलंय रे. संमेलनामध्ये तज्ज्ञांनी सांगितलं, जर आपण आत्ताच सावध झालो नाही तर हा देखणा पक्षी ना फक्त चित्रामध्येच उरेल. हा, पण अण्णानू, हो. मग आम्ही काय करू शकतो? आम्ही तर साधी माणसा. अगं लक्ष्मी, आपण खूप काही करू शकतो. सर्वात आधी म्हणजे आपल्या बागेतली जुनी ढोली असलेली झाडं तोडू नका. कारण धनेश आपली घरटी अशा झाडांच्या ढोलीतच बनवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये, याबद्दल ना लोकांमध्ये जागृती करायला हवी. अण्णानो, नक्कीच पटलं तो आहे तुम्ही सांगितलं ते. हा, धनेश पक्षाला वाचवून निसर्ग संवर्धनाला हातभार लागणार असेल तर याची काळजी आम्ही शेतकरी नक्कीच घेऊ. हा, वय माईनू, आम्ही त्याच्याबद्दल इतर शेतकऱ्यांना पण समजावून सांगू. वा वा वा. हो लक्ष्मी, यालाच तर जनजागृती म्हणतात ना. ती लोकांमध्ये झाली ना एकदा, तर जिल्हा पक्षी म्हणून ओळख मिळालेला महाधनेश पक्ष्यांच्या जोड्या पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या बागांमध्ये बागडताना दिसतील. नक्कीच. अशी अपेक्षा करायला अण्णा काही हरकत नाही. हा, बरं, मायनू आणि अण्णानू, आज धनेश पक्षी असेल की पक्षीमित्र संमेलन, अशी बरीच माहिती तुमच्या मुले आमच्या कानावर पडलेली आहे. वय अण्णानू, खरं आहे हं ते सांगतायत तर. पण आता मात्र आम्हाला निरोप द्या, कारण उशीर झालेला हाय. हा, हरकत नाहीये. पण त्याच्या आधी माई, गरमागरम चहा हा. जाऊ दे, असंच म्हणायचंय ना. अगदी बरोबर ओळखलंस बघ माई तू. बरं सदू, लक्ष्मी, हा घ्या बघू माईच्या हातचा गरमागरम चहा. आणि अण्णा, हा तुमच्यासाठी. मला हो. माहीतच होतं तुम्हाला चहा लागणार. हो, दे बघू तो चहा जरा. बरं, मायनू आणि अण्णानू, चहा तर आता झालेला आहे. हा, आता आम्ही खरंच निघतो. हा, बरं या, सावकाश जा. शुभरात्री. आत्ताच आपण कौटुंबिक संवाद ऐकलात, गप्पा गोष्टी. याचं लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी, तर सहभाग होता मोरेश्वर जोशी, रोहित देव, विद्या तावडे आणि रुचा गद्रे यांचा. मंडळी, आपलं कोकण म्हटलं ना की भातशेती असं एक समीकरण आहे. त्याचप्रमाणे आंबा आणि काजूच्या, नारळ सुपारीच्या बागा हे कोकणचं आर्थिक गणित मांडतात. या संदर्भातच म्हणजेच फलोत्पादन क्षेत्रातली कोकणातली प्रगती आणि भविष्यकाळामध्ये यामध्ये काय संधी दडलेल्या आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर पराग हळदवणेकर यांच्याकडून. मंडळी नमस्कार. मंडळी, फलोत्पादनाची सद्यस्थिती आणि भविष्यकाळातल्या त्यामधल्या संधी याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या इथे स्टुडिओमध्ये डॉक्टर प्रदीप हळदवणेकर सर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात सविस्तरपणे बोलून माहिती घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर,
महाराष्ट्रातल्या एकूण शेतीचा जर विचार केला तर आपल्या कोकणातली शेतीची पद्धत थोडीशी वेगळी आहे असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच कोकणातली शेती जी आहे ती शेती पद्धत वेगळी आहे. बरं. त्याची कारण अशी आहेत की महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपण 4 ढोबळमानाने विभाग करतो. हो. एक कोकण, दुसरा पश्चिम महाराष्ट्र, तिसरा विदर्भ आणि मराठवाडा. मग तेथील जमीन काय आहे, तिथलं हवामान काय आहे, म्हणजे विशेषतः भौगोलिक परिस्थिती काय आहे आणि त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ती पीक पद्धती असते. उदाहरण घेतलं तर पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की ऊस येतो, द्राक्ष येतं, डाळिंब येतं, भाजीपाला येतं, फुलशेती येते. विदर्भ मराठवाड्याकडे घेतलं तर प्रामुख्याने त्यांची लिंबूवर्गीय पिके म्हणजे संत्री आहे, मोसंबी आहे. असा विचार केला तर कोकणची जी शेती पद्धत आहे ती ह्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. आपण कोकण म्हटलं की आंबा, काजू, नारळ आणि भातशेती, हो. विशेषतः भातशेती. आणि म्हणजे आपल्याकडले जमीन आणि जे हवामान आहे ते भातशेतीला जास्तीत जास्त पूरक आहे. आणि फळपिकं जी आहेत, जी वर्षावलंबी म्हणतात किंवा पावसावर अवलंबून जी असणारी जी फळपिकं आहेत, त्याच्यासाठी आपली जी कोकणातली शेती आहे आणि शेती पद्धती आहेत ह्या आपल्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या आहेत. अच्छा. बरं, आता आपण ह्याच्याकडे हां, बोलूया, आपण म्हटलं फलोद्यानाकडे. तुम्ही फलोद्यान. हां. खरं सांगू की फलोद्यान हा कोकण कृषी विकासाचा आत्मा. कोकणाचे 2 भाग पडतात विशेषतः शेती पद्धतीमध्ये. एक उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. तो दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि उत्तर कोकण म्हणजे तुमचा पालघर, आता नवीन जिल्हा झालेला ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा. तिकडची भातपीक आधारित शेती पद्धती अजून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं तंत्रज्ञान आहे, म्हणजे आता मेकॅनायझेशन भरपूर झालेलं आहे. आणि आपलीकडची जी पद्धती फळपीक पद्धती म्हणजे आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी ह्याच्यामध्ये आता ही आपली अर्थव्यवस्था ह्या दक्षिण कोकणाची आहे आणि ते सत्य आहे आणि लोकांना ते अनुभवलेलं आहे. ते 1980च्या दरम्यान कोकणामध्ये फक्त 35,000 हेक्टर क्षेत्र हे फळपिकाखाली होतं. तेव्हा भात होता 4.5 लाख हेक्टर आणि आपण फक्त 35,000. मग त्यातलं मेन काय होतं तर आंबा जो 7 ते 8,000 हेक्टर होता, तेवढा काजू पण तेवढाच होता. उर्वरित क्षेत्रामध्ये जवळजवळ 10,000 मला वाटतं त्यावेळी नारळ पुढे होता त्यावेळी. आणि बाकीचं मग फणस, कोकम, जांभूळ ह्या प्रकारची फळपिकं होती. पण हे चित्र आहे ना, हे चित्र आता बदललं आहे. ज्यावेळी आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना फार वर्षापासून जी चालत आली ती रोजगार हमी योजना. आणि 1990 साली महाराष्ट्र शासनाने कोकणाची आर्थिक उन्नती कशी करता येईल तर ते फळबागेतून करता येईल हे समजलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करूया आणि ही योजना आणली. ह्याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मग त्यामध्ये सुद्धा विद्यापीठाचं खूप योगदान आहे. आणि जे योगदान म्हणजे जे तंत्रज्ञान उपलब्ध केले ते सुद्धा आता शेतकरी वापरत आहेत. काजूचं सगळं श्रेय ना बाळासाहेब सावंतांना जातं. त्यावेळी काजू बिया शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत देत होते की त्याची लागवड व्हावी. पण त्यावेळी ना असे विनोदाने म्हणायचे ना ते भाजून खायचे. पण ते काही लोकांनी जेव्हा लावली ना त्यांना समजायला लागलं की नाही हे आपण खाण्यासाठी नाही तर हे लागवडीसाठी आहे. मग त्याची रोपं करून त्यांनी लावली. त्यावेळी एक मृदुसंधारण योजना होती. त्या मृदुसंधारण योजनेमध्ये म्हणजे काजू पीक कसं आलं कोकणामध्ये की डोंगर उतारावर जी धूप होती ती थांबवावी म्हणून काजू पीक आलं. पण त्यावेळी जी रोपामार्फत लागवड केली होती ना ते त्याचं उत्पन्न किती होतं, प्रति झाड साधारणतः अर्धा किलो बी मिळायची. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यापीठाने ज्या वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 9 पर्यंतची एक सिरीज मालिका नवीन जातींची केली, सुधारित जातींची. आता आमच्यामध्ये वेंगुर्ला 4 एक नंबरला आहे. वेंगुर्ला 4 म्हणजे जसं आंब्यामध्ये हापूस आहे ना तसं काजूमध्ये हापूस म्हटलं तर वेंगुर्ला 4. पण ह्या दोन्ही जी पिकं जी आहेत त्याच्यावर निश्चितच अर्थकारण आपल्या कोकणाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की कोकणातला शेतकरी निश्चितच जागरूक आहे. जर पटत असेल ते खिशाला परवडत असेल आणि माझ्या जमिनीत होत असेल तर त्याने केले. आता जमीन ना मग मी माझ्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने झाडं कशी लावीन ते गेलं पाहिजे. मी आता ते 10 बाय 10 मीटर लावत होता त्यात 5 बाय 5 मीटर यायला पाहिजे. मग तुमचं उत्पन्न वाढू शकतील. आणि आंब्यामधले जे पंचतंत्र जे व्यवस्थापन आहे लागवडीबाबत आणि उत्पादनाबाबत ते कुठेतरी अंगीकारलं पाहिजे. काजूमध्ये पण तेच आहे. काजूमध्ये हा सगळा सेंद्रिय पद्धतीने बहुतांश हा सेंद्रिय पद्धतीनेच काजू होत आहे. पण त्या काजूची 1 टनापर्यंत आहे ती 2.5 ते 3 टनापर्यंत सुद्धा आपण वाढवू शकतो एवढं पोटेन्शियल आहे. पण ते शास्त्रोक्त पद्धत म्हणजे परंपरागत ज्ञान
आणि आधुनिक तंत्रज्ञान हे कुठेतरी आपण सांगड घातली तर ह्याच्यात उत्पादन वाढू शकतो. बरं सर, हे तुम्ही आंबा, काजू या पिकांविषयी सांगितलं, पण त्याचबरोबर आपल्याकडे नारळाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. तर नारळाखालचं क्षेत्र त्या प्रमाणात असं वाढलंय की नाही वाढलंय, काय सांगू शकाल? म्हणजे नारळ पिकाबाबतीत माझं थोडी द्विधा मनस्ती आहे. म्हणजे म्हटलं तर वाढलेलं आहे, म्हटलं तर वाढलं. आंबा काजू ज्या गतीने गेला त्या गतीने गेलं नाही म्हणजे वाढलं नाही, पण वाढलेलं आहे, पण ज्या अपेक्षेने पाहिजे वाढलं. नारळामध्ये खूप पोटेन्शियल आहे. माझं म्हणणं आहे ज्या ठिकाणी तुमचा 12ही महिने पाण्याचा सोर्स आहे तर ते नारळ लागवडीला करायला लागेल. नुसते नारळ नाही, त्याला नारळ पीक पद्धती वेगळी आहे. बरं. आंब्याची पीक पद्धती वेगळी, काजूची पीक पद्धती वेगळी, नारळाची पीक पद्धती वेगळी. मग नारळ पिकामध्ये तुम्ही विद्यापीठाने एक लाखीबाग संकल्पना आणली आहे की त्याचा अर्थ असा आहे की 1 एकरमध्ये 1 लाख रुपये निव्वळ उत्पन्न, आणि ते सत्यात आहे. मग तुम्ही नारळाची बाग करा, नारळाच्या बागेमध्ये काळी मिरी घ्या, दालचिनी घ्या, जायफळ घ्या, केळी घ्या, अननस घ्या, हे आंतरपिकं घ्या. आणि त्याचे सिद्ध झालंय. नुसतं सुपारी घ्या, नारळ नुसतं असेल तर नारळाचं उत्पन्न, तर नारळातून आंतरपिकाची मी आता म्हणाला ही जर घेतली ना तर नारळाचं 25 ते 35% उत्पन्न वाढतं. आणि बघा हो, कधी आंब्याचा दर खाली येतो, काजूचा दर खाली येतो, पण नारळ कधी खाली आला तुम्ही तुमच्या कधी दैनंदिन जीवनामध्ये आहे ना. मग हे माझं पीक आहे ना, मग माझ्याकडे पाणी आहे ना, मग ज्यांच्याकडे पाणी आहे ना त्या नारळ पिकाकडे जायला हरकत नाही. कसं झालं की आपण आंबा काजू ठीक आहे, चांगलीच आहे, पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये, मी त्याबद्दल म्हणत नाही आहे, पण नारळामध्ये नाही आहे ना. नारळामध्ये आपल्या देशामध्ये 6व्या आणि 7व्या क्रमांकावर आहोत. उत्पादन क्षमता आपल्या कोकणामध्ये चांगली आहे. काजूची उत्पादन प्रत जशी चांगली आहे तशी नारळाची सुद्धा प्रत चांगली आहे, पण त्याच्यामध्ये जात नाही. उलट नारळ पीक पद्धती जर घेतली तर उद्या सकाळी तुम्ही डेअरी म्हणजे दुग्धोत्पादन सुद्धा चालू करू शकता. कारण का त्याला वर्षभर पाणी लागतं, मग त्याच्यात चारा येऊ शकतो, म्हणजे दुग्धोत्पादन तुमचं होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये दुसरं पण कारण असं आहे की आंबा काजू करत गेलो, फणस विसरलो, कोकम विसरलो, खरंय, जांभूळ विसरलो, करवंद ते पूर्वी आणायचे, पण करवंदाच्या जाळी संपत आलेल्या आहेत. म्हणजे आंबा काजू मग त्या पिकामध्ये काही दम नाही आहे का? हो, फणसामध्ये एवढा दम आहे. आज आपण काय म्हणतो, कापा फणस असेल तर दे. तुमच्याकडे काप्या फणसाचं कलम आहे का? बरका फणस का नको? आज फणस बघा, रत्नागिरी जिल्ह्या बाजारपेठेत एक कोरी घ्यायची म्हटली पूसभाजी करायला तर 60 रुपये, 60-80. आणि एक झाड जर तुम्हाला 20-25 फणस देत असेल तर ते कितीला गेलं? एक झाड कमीत कमी तुम्हाला 700 ते 1000 रुपये देऊन जातं. कोकम, आज कोकमाचं प्रक्रिया करणारे इंडस्ट्रीवाले तुमच्याकडून म्हणजे घरी येऊन काढून कोकम नेतात. ही आपलीच पिकं आहेत ना. कोकम हे कोकणाची मक्तेदारी आहे. ते पश्चिम महाराष्ट्र करू शकणार नाही, विदर्भ करू शकणार नाही, मराठवाडा करू. मग का आपण केलं? आज 100% त्याच्यावर मूल्यवर्धन, 100% प्रक्रिया येते, आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे आपण त्याला म्हणतो की गुणवर्धक त्याच्यामध्ये आहे, औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये. मग ते आपण कुठेतरी ती विसरलोय, ती परत आपली कुठेतरी अंतर्भूत व्हायला पाहिजेत. म्हणजे आंबा पीक पद्धती असेल, काजू पीक पद्धती असेल, नारळ पीक पद्धती, आणि ही जी दुर्लक्षित झाली, खरोखर ती दुर्लक्षित नाही आहेत, पण ती दुर्लक्षित केलेत आपण. त्याच्याकडे आता बदलत्या वातावरणाचा विचार केला, आणि त्या ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. व्यावसायिक शेती ही जी संकल्पना आहे, तर त्या दृष्टिकोनातून पिकांची निवड करण्यामध्ये काही निकष लागतात का? निश्चितच. तुमचं बजेट काय त्याच्यात टार्गेट ठरवायचं. टार्गेट ठरवून बजेट नाही करताय. तुमचं बजेट, मग शेतीमधलं बजेट काय आलं? तुमची जमीन काय उताराची आहे की भातशेतीची आहे, म्हणजे सपाट आहे का, तिथलं हवामान काय आहे, मग ते करण्यासाठी माझ्याकडे आर्थिक पाठबळ किती आहे, पण त्याच्यामध्ये मला ज्ञान किती आहे. मग मला असं म्हणायचं आहे की एकाला म्हणाला आंबा लागवड करा, ह्याने केलं म्हणून मी करतो. आता देवगडला हापूस आंबा करणे किंवा जयगड साईडला हापूस आंब्याची लागवड जो करत असेल, तो म्हणाला मी सह्याद्री पट्ट्यामध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये माझं गाव आहे, तिथे करेन, आंबा होईल, आंब्याचं उत्पादन येईल. पण देवगडवाले किंवा जयगडवाले किंवा खाडीपट्ट्यामधले जे आंब्याची बाग आहे त्या मार्चपर्यंत त्यांचा आंबा काढून होतो. पण तोच जर त्याने सह्याद्रीच्या कुशीत गाव आहे म्हणून लावलं तर त्याचा आंबा मिळेल, पण तो 15 मेला मिळेल. पण देवगडवाले जे आहेत ते 50 ते 70 रुपयेला एक आंबा विकतील, आणि तिकडचं जर सह्याद्रीच्या कुशीत 15 मेला 15 रुपयाला आंबा गेला तर ठीक, पण नफा काय? शेवटी विचार कुठला केला जातो, किती आर्थिक मला नफा होऊ शकेल. मग अशा वेळी काय करायला पाहिजे की मग माझी जागा कुठे, मग माझं हवामान कुठलं आहे,
पण त्यानुसार तुमची पिकाची निवड करायची. आता भातशेती आहे समजा, मला नको आता भातशेती, मला फळपिकाकडे करायची, मला थोडी भातशेती मला कमी करायची, मग तिथे काजू नका लावू, आंबा नका लावू, तिथे नारळ या. जर पाण्याची उपलब्ध असेल तर नारळ पीक पद्धती करा. म्हणजे एकावरच अवलंबून न राहता आपण दुसऱ्या तरी कुठलं, म्हणजे हे नाही ते शेवटी शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. कितीही आधुनिक तंत्रज्ञान जरी आपण आणलं तरी 70% हा निसर्गावरच आपली शेती आहे आणि 30% तुमची मेहनत, आणि मेहनतीमुळे तुम्हाला ते मिळते. मग ही व्यावसायिकता आली पाहिजे. फणस मगाशी सांगितलं बदलतं वातावरण आहे ना, मग फणसं काय पूर्वी कापापण बरकापण वेगवेगळे फणसं असायचं. बरं सर, ह्या बागायती शेतीमध्ये जी आपण फळांची उत्पादनं घेतो, आंबा, काजू, फणस, नारळ, सगळ्या प्रकारची, तर यापासून जे मूल्यवर्धित असे जे पदार्थ आपण बनवू शकतो, प्रक्रियायुक्त वगैरे असे, तर त्यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार नक्कीच निश्चित लागू शकतो. निश्चित लागेल. हां, मग या संदर्भात भविष्यकालीन काय तुमचं हे आहे, मत आहे? कोकणामधली शेतीमध्ये प्रक्रियेला एवढं मोठं अंग आहे की आपण कमीत कमी 70 ते 75 प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो. मग त्या भातापासून असेल, आंब्यापासून असेल, सगळं असेल. मग हे कुठलं आलं, हा व्यवसाय म्हणजे हे कुठलं ज्ञान आलं? पारंपरिक ज्ञान, परतपट्टी आलं आपण. मग त्याला आपण काही व्यावसायिक रूप दिलंय. आज आंब्यापासून वेगळे पदार्थ आहे, काजूपासून आहेत, फणसापासून आहे, सगळे. आज तुम्हाला सांगू, आज जवळजवळ मला वाटतं 700च्या 800च्या वर, मी कदाचित माझा आकडा कमी असेल, एवढे छोटे मोठे प्रक्रिया युनिट आज आहेत. आंब्याचे आहेत, काजूचे वेगळे आहेत, काजूवर तर भरपूर आहेत, जांभळाचे विशेषतः करणारे आहेत, कोकमाचे करणारे आहेत, करवंदाचे करणारे आहेत. तुम्हाला सांगतो, नारळ 25 रुपयाचा नारळ तुम्ही 100 रुपये करू शकता. एवढा आज तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. आज सगळे सोडणं आपण जाळून टाकतोय. बघा ना तुम्ही, ते एकत्रित कुठेतरी संकलन झालं तर ते कॉयर इंडस्ट्रीला कुठेतरी आपण पोहोचवू शकतो. मग हे सुद्धा आपल्याकडे कुठेतरी एक प्रक्रिया पाहिजे. पण पारंपरिक केलं तर छेद दिला ना तर हे येऊ शकेल. मग यायला इच्छा आहे लोकांची, उद्योजकांची. मग काय उत्पादन, पुढे उत्पादन कराल, संकलन. ही जेव्हा साखळी कुठेतरी व्यवस्थित, ज्याला म्हणतात चेन म्हणतो आपण, ती चेन कुठे तुटता कामा नये, की मग हे प्रक्रिया उद्योग आज हब होऊ शकतो. हब आज कोकण. सर, आज आपण इथे आलात आणि फलोत्पादन आणि इतरही अनेक शेतीविषयक गोष्टींविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आम्हाला सांगितली, सद्यस्थिती सांगितली, भविष्यकालीन काय संधी उपलब्ध आहेत हे आमच्या सर्व शेतकरी मित्रांना सांगितलं. मला असं वाटतं की ह्याचा अतिशय चांगला उपयोग आपले शेतकरी मित्र करून घेतील. तर त्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. फलोत्पादनातील प्रगती आणि भविष्यकालीन संधी याविषयी डॉक्टर प्रदीप हळदवणेकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं आहे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप घेऊया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.